पंजाबराव डग साहेबांचा अंदाज जर यावर्षी खोटा ठरला तर प्रत्येक शेतकऱ्याला मी शपथ देऊन सांगतो की आयुष्यात परत पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास ठेवू नका। की जर माणसाचं तोंड दुधानं पोळलं ना तर ताक सुद्धा फुकून पेलं पाहिजे। तसं आपण मागच्या वर्षी याला पोळलेलं आहे। ह्या पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास ठेवल्यामुळं आपण मागच्या वर्षी पोळलो। मग ह्या वर्षी विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा प्रत्येक शेतकऱ्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर भावांनो बहिणींनो, सध्या महाराष्ट्रात जे चालू आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही राहिलेलं। आपला विषय आहे हवामानाचा अंदाज। पंजाबराव डग साहेबांच्या नवीन हवामानाच्या अंदाजानुसार 22-23 तारखेलाच मान्सून अंदमान निकोबारला पोहोचलेला आहे आणि तो 30-31 ला केरळमध्ये येणार आहे। त्याच्यामुळं 24, 25, 26 ला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस होईल असा पंजाबराव डग साहेबांचा अंदाज आहे। आता त्याच्यातले 24-25 तर झाली, किती ठिकाणी पाऊस झाला हा पण विषय महत्वाचा आहे बरं का। कारण काय होतं, येरे माझ्या मागच्या टायमासारख्या जर थापा बसत बसल्या तर शेतकऱ्यांचं अवघड आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं म्हणून मान्सून येणार आहे असं काही नाही, किंवा हवामान अंदाज सांगणाऱ्या हवामान खात्यानं सांगितलं म्हणून पाऊस येणार आहे असं बी काही नाही। पाऊस तो पावसाळा लागणार आहे, तो येणारच, कमी जादा प्रमाणात होणार आहे तेवढाच अंदाज फक्त हे सांगत आहेत। आणि याला त्याला गोंडच नाव राहतं अंदाज, त्याच्यामुळे तो खरा खोटा रामाला डोळे, बरोबर आहे की नाही। तर आता जो हवामानाचा अंदाज पंजाबराव डग साहेबांनी सांगितलं त्याच्यानुसार 30-31 तर झालं, 30-31 ला केरळमध्ये येणार आहे। मग तिथून पुढं महाराष्ट्रात 3, 4, 5 जूनला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होईल असं पण पंजाबराव डग साहेबांचं म्हणणं झालेलं आहे, बरोबर आहे की नाही। तर शेतकरी आता आहे का पावसाची आतुरतेनं वाट पाहू राहिला का, तर दुष्काळ मागच्या वर्षी ह्याच लोकांवरती आपण विश्वास ठेवला, आपण पेरण्या केल्या, आता पाऊस येईन आणि मग पाऊस येईन, पाऊस आलाच नाही, आपली पुरी मारली यांनी, बरोबर आहे की नाही। मग आता त्यांच्यावर परत विश्वास ठेवून आपलं वाटोळं करून घ्यायचं का काय हे प्रत्येक शेतकऱ्यांनी एकदा ठरवलं पाहिजे। पण माझं असं मत आहे प्रामाणिक की पंजाबराव डग साहेब हे जे अंदाज देतात ते इतर हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या लोकांपेक्षा बहुतांशी खरा ठरतो, म्हणून ते एका प्रत्येक शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत बनले। त्यांना आपण देव माणूस म्हणतो, शेतकऱ्यांचा देव माणूस म्हणजे पंजाबराव डग साहेब, म्हणजे त्यांना देव माणूस असं मी माझ्या पहिल्या व्हिडिओत म्हणालो होतो मागच्या वर्षीच्या। पण त्याच्यानंतर जे घडलं तो एक इतिहास आहे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला किती फसवलं, कुठून काय कुठं नाही, आपल्याला त्या गोलात जायचंच नाही। पण म्हणजे मी देवाकडे अशी प्रार्थना करतो आता का निदान पंजाबराव डग साहेबांचा ह्या वर्षीचा अंदाज तरी खरा ठरावा आणि आपल्याला भरपूर पाऊस पडावा। या दुष्काळात काय हाल शेतकऱ्याचे झालेले आहेत हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती, बरोबर आहे का नाही। काही गावात भर पावसाळ्यात म्हणजे मागच्या वर्षीच्या भर पावसाळ्यात टँकरनं पाणी चालू होतं, असे हाल शेतकऱ्याचे झाले, बरोबर आहे का नाही। आणि म्हणजे पावसाळा चालू आहे, पंजाबराव डग साहेब हवामानाचा अंदाज देतात, आज येईन उद्या येईन, इथलची सभा झाली, तुमचा सप्ताह झाला का ह्या गावात पाणीच पाणी होईल असा ते हवामानाचा अंदाज देतात। पण तो अंदाज मागच्या वर्षी अजिबात खरा ठरला नाही, म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो की आम्हाला पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास आहे आणि तो इतका आहे की आम्हाला असं वाटतं की ह्या वर्षी पंजाबराव डग साहेब सांगतात ना का यावर्षी लय पाऊस येणार आहे, त्यांचा अंदाज खरा ठरावा। मी तमाम शेतकऱ्याच्या वतीने आहे का कोणत्याही तुम्ही म्हणता त्या देवाला 11 नारळ फोडीन भाऊ,
पण पाऊस यावा. कारण मातीचा वास आहे का, म्हणजे तुम्ही किती महागडा अत्तर लावा, पण जो मातीचा वास पाऊस पडल्यानंतर येतो का, तसा वास कधीच आणि कुठंच येत नाही. ही सत्य परिस्थिती. मातीच्या वासाला तुलनाच नाही त्याची कशाबरोबर. बरोबर आहे की नाही. तो मातीचा वास आम्हाला परत अनुभवायचा आहे. बरोबर आहे की नाही. गहाण टाकलेले दागिने आम्हाला सोडवायचे आहेत. बरोबर आहे की नाही. आम्हाला पोरं चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या शाळेत भरती करायचे आहेत. आमच्या बायकोला, आमच्या आईला, आमच्या बापाला चांगले कपडे घ्यायचे आहेत. पोरांना चांगले बुटं घ्यायचे आहेत. म्हणून मी देवाजवळ प्रार्थना करतो की हे देवा इतका पाऊस पड, इतका पाऊस पड का शेतकरी सुखी झाला पाहिजे. शेतकऱ्याला कोणापुढंच, ना सरकार पुढं, ना व्यापाऱ्या पुढं, ना कोणापुढंच त्याला हात जोडायची वेळ आली नाही पाहिजे. इतका पाऊस पाड. म्हणजे इतका पाऊस पाड तर मग अतिवृष्टी येईन. इतका पाऊस नको पाडू. बरोबर आहे की नाही. म्हणजे इतका पाडायचा का मग अतिवृष्टी, मग हे ते पिकं बी जायची. इतका बी नको. शेतकऱ्याचं समाधान होईल इतकाच पाऊस पाड. पंजाबराव डग साहेबांच्या अंदाजाला देवानी मान्यता द्यावा आणि ते म्हणले तसा खरंच पाऊस पडावा. आता पहा बरं का तुम्ही, अजून हवामान खात्याचा अंदाज तर काय मी बघितलेला नाही. 1-2 हवामान अभ्यासकांचे अंदाज मी बघितले. पंजाबराव डग साहेबांचा अंदाज बघितला. त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी भरपूर पाऊस पडल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि माझा पण गावठी हवामानाचा अंदाज असा सांगतो की थंडी जास्त पडली होती यावर्षी. यावर्षी उन्हाळा लय कडक गेला. म्हणून यावर्षी जोरदार पाऊस होईल असा माझा सुद्धा गावठी हवामानाचा अंदाज सांगतो. पण मी असं लिहून देत नाही. हे कसं सांगते बाकीच्या हवामानाचा अभ्यास करणारे अंदाजक, हे काय सांगतेत का इतका पाऊस येईन, तितका पाऊस येईन, एवढा पाऊस येईन. मी तसं नाही सांगत. माझ्यावर विश्वास ठेवू नका म्हणतो, पण पाऊस येईन. जसं हवामानाच्या अंदाजाबद्दल झालेलं आहे, अगदी तसंच महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल पण चालू आहे. पण आपला तो पिंड नाही. मी त्याच्यावर बोलतो कारण मला जिथं अन्याय झालेला वाटतो ना त्याच विषयावर मी बोलतो. मला असं वाटतं शेतकऱ्यावरती इतका अन्याय झालेला आहे सध्या. सरकार लक्ष देत नाही आणि अंदाज सांगणाऱ्या लोकांनी मारली पुरी पण आपली खोलून. मग काय करायचं, शेतकऱ्यांनी करायचं काय. बरोबर आहे का नाही. शेतकऱ्यांचा आहे का सगळ्यात जादा विश्वास कोणावर होता माहिती आहे का, या हवामानाच्या अंदाजाबद्दल, पंजाबराव डग साहेबांबद्दल भरपूर त्यांचा विश्वास होता शेतकऱ्याचा, प्रत्येक शेतकऱ्याचा. ज्यावेळेस मागच्या वर्षी मी पहिले 2-3 व्हिडिओ देव माणूस म्हणून टाकले का, त्यावेळेस म्हणजे शेतकरी माझ्याबद्दल चांगला विचार करीत होते. पण ज्यावेळेस डग साहेबांचे हवामानाचे अंदाज खोटे ठरायला लागले आणि मी त्यांच्या खोटरडेपणा उघड करण्यासाठी व्हिडिओ टाकायला लागलो का, त्यावेळेस लोक मला ट्रोल करायला लागले. पण ज्यावेळेस त्यांना त्यांची चूक कळाली का लोकांना, की खरंच पंजाबराव डग साहेब शेतकऱ्यांना फसवू राहिले, त्यावेळेस तेच लोक माझ्या बाजूने आले. म्हणजे भगवान के घर देर आहे पर अंधेर नाही आहे. माझं बोलणं खरं ठरलं. आता मला असं वाटतं की ह्या वर्षी मला पंजाबराव डग साहेबांना बोलायची वेळच येऊ नये. वेळ येऊ नये इतका पाऊस पडावा. अजून एक, वल्ला दुष्काळ पडला तरी चालन. वल्ला दुष्काळ पडला तरी चालन, पण कोरडा दुष्काळ नको. या कोरड्या दुष्काळानं काय काय हानी होत्यात हे या वर्षीच्या दुष्काळाने शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे. शेतकऱ्याच्या माग खंबीरपणे कोणीच उभा नाही. सरकार गांडूपणा करतं. सरकारचं सगळं लक्ष निवडणुकाकडे होतं. त्यांनी शेतकऱ्याकडे लक्षच दिलं नाही. आणि ज्यांच्याबद्दल आपण विचार करतो पंजाबराव डग साहेब, ते स्वतःच निवडणुकीला उभे राहिले.
आता काही प्रश्न माझे पडलेत, तुम्ही मला त्यांचं उत्तर द्या की लोकसभेची निवडणूक लढवायची, त्याच्यासाठी खर्च किती येत असेल? लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी खर्च किती येत असेल? मोठा मतदारसंघ राहतो, बोलून चालून 10-20 लाख रुपये, एखादा कोटी रुपये, 50 लाख रुपये येत असेल का नाही? बॅनर छापणे, पॉम्पलेट छापणे, गावोगावी सभाला जाणे, कार्यकर्ते सांभाळणे, त्यांना जेवू घाल, एखादा कोटी रुपये, बरोबर आहे का नाही? मग जर शेतकऱ्याचा कैवारी म्हणणारे माणसं लोकसभेच्या निवडणुका लढवित असले, सर्वसामान्य शेतकरी ग्रामपंचायतची निवडणूक लढवू शकत नाही, पण शेतकऱ्याचा कैवारी म्हणणारे लोक हे जर लोकसभेच्या निवडणुका लढवायला लागले, तर मग यांच्याकडं एवढा पैसा आला कुठून? 10-10 एकर वावर यांना हरभरा आणि सोयाबीन शिवाय हे दुसरं पीक करीत नाही, त्या हरभरा आणि सोयाबीनचे एवढे पैसे होतात का की तो माणसं लोकसभेच्या निवडणुका लढवतात? मला हा माझ्या बुद्धीला पडलेला प्रश्न आहे, मी तो तुमच्या समोर मांडला. असू द्या. पंजाबराव डग साहेबांचा अंदाज जर यावर्षी खोटा ठरला तर प्रत्येक शेतकऱ्याला मी शपथ देऊन सांगतो की आयुष्यात परत पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास ठेवू नका. की जर माणसाचं तोंड दुधानं पोळलं ना तर ताक सुद्धा फुकून पेलं पाहिजे. तसं आपण मागच्या वर्षी याला पोळलेलं आहे. ह्या पंजाबराव डग साहेबांवरती विश्वास ठेवल्यामुळं आपण मागच्या वर्षी पोळलो. मग ह्या वर्षी विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा प्रत्येक शेतकऱ्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आहे का मी खरं बोलायला जातो, लोक मला ट्रोल करतात, मला झाट फरक पडत नाही, पण मी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार. आणि शेतकऱ्यांचा वाटोळं करणारे मग ते पंजाबराव डग असन, सरकार असन, व्यापारी असन, या सगळ्यांना घोडा लावणार म्हणजे लावणार. आपला घोडा आपण हाऊस म्हणून पाळलेला नाही, त्याला हुडायचं शिकवलेलं आहे. आपण बोलणार, पण मी अजून पंजाबराव डग साहेबांचे अंदाज खरं ठरला. अजून काय पाऊस म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार आलेला आहे. अंदमानला येईन, आला, केरळला येईन, आता 31 तारखेला येईन. त्याच्यानंतर महाराष्ट्रात पाऊस येईल का नाही येईल हे खरं खोटं झाल्यानंतर मी पंजाबराव डग साहेबांबद्दल बोलत. तोपर्यंत मी त्यांच्याबद्दल माझं तोंड बंद ठेवणार. बरोबर आहे की नाही? आता त्यांचा अंदाज खरा ठरतो खोटा ठरतो हे पाहिल्याशिवाय आपल्याला बोलायला काही अधिकार आहे का? आपण बोलू शकतो का या विषयावर? नाही. आणि आपण बोलू बी नाही. मागच्या वर्षी खोटा ठरला आपण बोललोच. यावर्षी खरा खोटा काय असन तो जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत बोलायचंच नाही. पण माझ्या माहितीनुसार यावर्षी पंजाबराव डग साहेबांचा अंदाज खरा ठरल आणि तो ठरावा आणि महाराष्ट्रात भरपूर शेतकऱ्यांच्या इच्छे इतका पाऊस व्हावा. बरोबर आहे की नाही भावांनो बहिणींनो? तर मी जे आज माझे मुद्दे मांडले, माझे विचार तुमच्या समोर मांडले, या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी खरं बोलतो का खोटं बोलतो? मी मागच्या वर्षी जे व्हिडिओ केले डग साहेबांवरती ते तुम्हाला खरे वाटत होते व खोटे वाटत होते? तुमचा माझ्यावर विश्वास आहे का डग साहेबांवरती विश्वास आहे? हे व्हिडिओला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. सगळ्यांना जय जवान, जय किसान, जय शिवराय.